मित्र हो, आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस. त्यानिमित्तानं तुम्हा सर्वांना हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे एसवी परिवाराकडून खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा. आजच्या या योगा दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला 5 असे प्राणायाम सांगणार आहे जे नियमित केल्यानं तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत. फक्त पैसेच वाचणार नाहीत तर तुमचा वेळ वाचणार आहे, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या मनाचं, शरीराचं होणारं नुकसान वाचणार आहे आणि तुमच्या आयुष्याची क्वालिटी सुधारणार आहे, 1 नंबर होणार आहे. तेही अगदी फुकटमध्ये, घर बसल्या, कुठेही बाहेर न जाता, 1 नया रुपया खर्च न करता. विनंती असेल की व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योगासन प्राणायाम या मालिकेचा आजचा हा शेवटचा दिवस आणि याच्याच मध्ये आपण ही 5 प्राणायाम बघणार आहोत. मित्र हो, तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या अवयवांचं आरोग्य सुधारवणारे हे 5 प्राणायाम आहेत. तुम्हाला कुठलाही आजार असेल तर त्या आजारापासून लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत करणार आहेत आणि तुम्ही निरोगी असाल तर भविष्यात कोणताही आजार होऊ नये, तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढावी आणि झालेल्या आजाराबरोबर लढण्याची ताकद तुम्हाला नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने मिळावी, यासाठी ही प्राणायाम तुम्हाला 100% मदत करेल. फक्त तुम्हाला करायचंय माझ्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःसाठी. मित्र हो, ही प्राणायाम तुम्हाला उपाशीपोटी करायची आहेत. सकाळी उपाशीपोटी करू शकता. सकाळी उठल्याबरोबर फ्रेश व्हा आणि निवांत 10 ते 15 मिनिटांसाठी प्राणायाम करा. जर सायंकाळी करायचे असतील तर दुपारच्या जेवणानंतर साधारण 4-5 तासांनी करा. झोपताना करायचे असतील तर संध्याकाळच्या जेवणानंतर 3 ते 4 तासांनी तुम्हालाही करायचे. यासाठी तुम्हाला संध्याकाळचं जेवण लवकर करावं लागेल. आणि आता सध्या जर तुम्ही उपाशीपोटी असाल तर लगेच माझ्यासोबत ही सगळी प्राणायाम करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील. तुमचा एक चांगला सराव होईल आणि उद्यापासून तुम्हाला नियमितपणे हे करायला खूप चांगला फायदा होईल. मित्र हो, प्राणायाम याच्यासाठी महत्वाचे आहेत की तुम्हाला याच्यामध्ये कुठलीही अवजड हालचाल करायची नाही, कुठलाही व्यायाम करायचा नाही, धावपळ करायची नाही, उठबस करायची नाही. मात्र असं असून सुद्धा तुमच्या शरीरातला प्राणवायू वाढतो आणि तुमच्या शरीरातली जी नैसर्गिक ताकद आहे, शक्ती आहे, ती वाढण्यासाठी मदत होते. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं प्राणायाम आहे ते म्हणजे कुंभक प्राणायाम. हे कुंभक प्राणायाम कसं करायचंय, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हे बघा. अशा पद्धतीनं साधी मांडी घालून सुखासनामध्ये तुम्हाला बसायचंय. मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर देखील बसून ही सगळी प्राणायाम करू शकता. तर ह्या कुंभक प्राणायामामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं मानपाठ सरळ ठेवून बसायचंय. चेहऱ्यावरती आत्मविश्वास, आनंद आणि समाधान असलं पाहिजे. आता तुमच्या तोंडाचा चंबू करायचा आहे आणि त्या चंबू मधून तुम्हाला हळूहळू लांब श्वास तोंडाने घ्यायचा आहे. तोंडाने का बरं घ्यायचा आहे? नाकाने श्वास घेत असताना बघा तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तुम्हाला श्वास घेता येतो, त्याच्यानंतर तो बंद होतो. परंतु तुलनेनं जेव्हा आपण तोंडाने श्वास घेतो तेव्हा तो खूप जास्त आणि खूप खोल जाण्यासाठी आपल्याला मदत होते, म्हणून तोंडाने घ्यायचे. तोंडाने लांब श्वास घेतल्यानंतर घेतलेला श्वास तुम्हाला पोटामध्येच रोखून ठेवायचा आहे फक्त 5 सेकंदासाठी. जर उच्च रक्तदाब किंवा बीपीचा आजार असेल तर अशा वेळी फक्त 2 सेकंदासाठी तुम्हाला हा श्वास रोखून धरायचा आहे. अजून तुम्ही जास्त निरोगी असाल तर 10 सेकंद, 15 सेकंद, 30 सेकंदासाठी सुद्धा हा श्वास तुम्ही रोखून धरू शकता. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे अंतरकुंभक आणि दुसरा आहे बाह्य कुंभक. अंतरकुंभक म्हणजे काय? घेतलेला श्वास तुम्ही मध्येच रोखून धरणं आणि बाह्य कुंभक म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तो बाहेरच रोखून धरणं, परत मध्ये काही वेळासाठी न घेणं, याला आपण बाह्य कुंभक असं म्हणतो. हे दोन्ही आपण करून बघणार आहोत. या दोन्हीचे फायदे आपल्याला होणार आहेत. यामध्ये तुमचा मेंदू शांत होणार आहे, तुमचा ताणतणाव कमी होणार आहे, मेंदूचा रक्तपुरवठा वाढणार आहे, संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनची निर्मिती चांगल्या पद्धतीने होणार आहे, लाल रक्तपेशी हिमोग्लोबिन जास्तीच्या तयार होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी जी शक्ती आहे, एनर्जी आहे, उत्साह आहे, तो तुम्हाला मिळणार आहे.
आणि प्रतिकार शक्ती वाढून आजाराविरुद्ध लढण्यासाठी बळ मिळणार आहे. बघा, बाहेर रोखून धरलं सगळ्यात शेवटी. आता परत एक रिपिटेशन करणार. अशा पद्धतीनं 2 आवर्तन झाल्यानंतर मी काय करणार, नाकाने लांब श्वास घेणार आणि लांब सोडणार 2 वेळा. बघा, सावकाश राम कृष्ण हरी म्हणायचंय. माऊली फक्त तुम्हाला रोज प्रत्येक प्राणायाम हे 1 मिनिटासाठी जरी केलं तरी फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. बघा, आणि एकदा तुम्हाला याचे फायदे लक्षात यायला लागले की तुम्ही हळूहळू ऑटोमॅटिक तुमचा ह्या प्राणायामाचा वेळ वाढवायला सुरू करा तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार. तर हे झालं कुंभक प्राणायाम. आता दुसरं प्राणायाम आपल्याला बघायचंय ते म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. ह्याच्यामध्ये काय करायचंय, अशा पद्धतीनं तुम्हाला हात कोपरातून फोल्ड करायचे आणि कोपर आपल्या शरीराच्या जवळ घ्यायचे. ताठ बसायचे, हाताच्या मुठी वळलेल्या असणार आहेत. तुम्ही बघू शकता आज योगा दिन निमित्तानं ही 5ही प्राणायाम तुम्ही शिका आणि दररोज तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. प्रामाणिकपणे माझी तळमळ आहे की तुम्ही निरोगी राहा, तेही नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय. अशा पद्धतीनं धरल्याच्या नंतर लांब श्वास घेत घेत तुम्हाला हात वर करायचे. हात वर करत असताना मुठी पूर्णपणे सोडून द्यायच्यात आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत तुम्हाला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचंय. असं 5 वेळा तुम्हाला करायचंय. बघा, मुठी सोडल्यात मी, घेतलेला श्वास सोडत परत पूर्वस्थितीमध्ये या. असं तुम्ही 5 वेळा 10 वेळा तुम्ही करू शकता. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. याच्यामुळे तुमची फुफ्फुस तंदुरुस्त राहण्यासाठी खोलवर हवा जाऊन फुफ्फुसातल्या सगळ्या ज्या अल्व्हेओला आहेत, जे कोशिका आहेत, त्या हवेनं पूर्णपणे भरणार आहेत आणि पूर्णपणे रिकाम्या देखील होणार आहेत. दररोज आपण उथळ श्वास घेत असतो, वरच्यावरच श्वास घेत असतो. आजपर्यंत आपण खोल श्वास घेतच नाहीत, किंबहुना श्वासाकडे आपलं लक्षच नसतं आणि त्यामुळे आपलं संपूर्ण शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या अक्षरशः कोमेजून जातात. परंतु ह्या भस्त्रिका नावाच्या प्राणायामानं तुमच्या शरीरामध्ये एक नवचेतना पसरते आणि तुम्ही प्रफुल्लित होता. प्रत्येक पेशीचा रक्तपुरवठा चांगला होतो, प्रत्येक अवयव चांगला काम करायला लागतो. तुम्हाला बीपी असेल तो कंट्रोल व्हायला मदत होते, शुगर कंट्रोल व्हायला मदत होते, कारण इन्सुलिन चांगलं स्त्रावतं, इन्सुलिन चांगलं काम करतं, लागू पडतं. पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. फुफ्फुसाचे जे आजार आहेत, दमा असेल किंवा टीबी असेल किंवा अजून वारंवार ॲलर्जी होत असेल, कफ होत असेल, लक्षात ठेवा ही 5ही प्राणायाम तुम्हाला तुमच्या शरीरातील वात, पित्त आणि कफ यापैकी कुठलाही दोष असेल तर तो काढून टाकण्यासाठी मदत होणार आहे आणि वात, पित्त आणि कफामध्ये समतोल ठेवण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. तर हे भस्त्रिका प्राणायाम तुम्ही दररोज 1 मिनिटासाठी आवर्जून करा. दुसरं महत्वाचं प्राणायाम आहे ते म्हणजे भ्रामरी प्राणायाम. मित्र हो, भ्रामरी प्राणायाम हे आरोग्य संजीवनी मानलं जातं. त्याचं कारण असं आहे की भ्रामरीमुळे तुमच्या मनावर आणि शरीरावर आलेला जो ताण आहे तो खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी निघून जाण्यासाठी मदत होत असते. हल्ली आपण बघतोय आपलं शरीर किंवा मन दिवसभरामध्ये काम करून, विचार करून किंवा ताणतणाव घेऊन थकून जातं आणि जेव्हा हे थकतं तेव्हा त्याला रिलॅक्स करायचं कसं, तर त्याची नैसर्गिक पद्धत म्हणजे भ्रामरी. भ्रामरीमुळे तुमचा मेंदू लवकर शांत होतो, तो लवकर झोपण्याच्या अवस्थेमध्ये जातो आणि
त्याची कार्यक्षमता वाढते, त्याचा ऑक्सिजन पुरवठा सुधारतो, तुमच्या शरीरातील सगळे जे स्नायू आहेत, जे आखडलेले आहेत, सांधे आहेत, ते शिथिल होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी भ्रामरीमुळे मदत होते. त्यामुळे सकाळी तर कराच करा, परंतु रात्री झोपताना देखील आवर्जून करा. आता ह्याच्यामध्ये काय करायचे, तुमच्या अंगठ्यांनी तुमची कानं, हा जो भाग आहे कानाचा जो बाहेर आलेला आहे छोटासा, महिला जिथं कुडकं घालतात, तो बंद करायचा आहे दाबून दोन्हीकडं, आणि तुमची जी बोटं आहेत ती पूर्णपणे अशा पद्धतीनं डोळ्यावरती ठेवायचे आहेत. सरळ बसायचे, कोपरे अशा पद्धतीनं राहिले पाहिजेत. आता काय करायचंय तुम्हाला, तुमचं तोंड बंद करायचंय. तोंड बंद करत असताना ओठावर ओठ असावेत, मात्र दातावर दात नसावेत, दातांमध्ये अंतर असावं. आता नाकानी लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास तुम्हाला नाकाने सोडायचा आहे. तो सोडत असताना असा आवाज काढायचा आहे. जेव्हा तुम्ही असा आवाज काढाल तेव्हा तिथं कंपनं निर्माण होतील. ती कंपनं तुमच्या चेहऱ्याचं, तुमच्या डोक्याचं, तुमच्या गळ्याचं, तुमच्या थायरॉइडचं सगळं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होणार आहे. हार्मोनल बॅलन्स चांगला ठेवण्यासाठी मदत होणार आहे आणि झोप देखील शांत होणार आहे, निद्रानाश गायब होणार आहे. बघा बघा, भोंगा जसा भोंग करतो तसाच हा आहे, म्हणून याला भ्रामरी म्हणलेला आहे. 5 वेळा करा. दोन, तीन, चार, पाच. या प्राणायामामध्ये जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये पूर्ण अंधार निर्माण होतो आणि तो अंधार आपल्या डोक्यामध्ये मेलॅटोनिन नावाचा हार्मोन स्त्रावण्यासाठी मदत होते, जो आपल्या झोपेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून आरोग्य विज्ञान देखील असंच सांगतं की झोपताना तुमच्या आजूबाजूला गडद अंधार असावा, ज्यामुळे मेलॅटोनिन चांगलं स्त्रावतं आणि तुम्हाला झोप चांगली लागते, नैसर्गिक होते, गाढ लागते. मित्र, तुम्हाला अंगदुखी असू द्या, सांधेदुखी असू द्या, आर्थरायटिस असू द्या, किंवा वय वाढताना काहीही त्रास होत असू द्या, तुमच्या मासिक पाळीच्या संबंधित काही तक्रारी असू द्या, मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या तक्रारी असू द्या, किंवा मासिक पाळी अनियमित येत असेल, अंगावरून जास्तीचा रक्तस्राव जात असेल, त्यासाठी देखील ही सगळी प्राणायाम मदत करणार आहे. त्यानंतर तिसरं महत्वाचं प्राणायाम आहे ते म्हणजे कपालभाती. कपालभातीमध्ये काय करायचंय, तुम्हाला सरळ असंच बसायचंय सुखासनामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला नाकातून फक्त हवा बाहेर काढायची, श्वास बाहेर काढायचा, फेकायचा आणि घ्यायचा विशेष प्रयत्न करायचा नाही, ऑटोमॅटिक तो घेतला जाणार आहे. आणि ते करत असताना तुमच्या पोटाकडे लक्ष ठेवा. या कपालभातीनं तुमच्या पोटाची चरबी कमी होईल, पचनशक्तीचं आरोग्य सुधारेल, तुमच्या शरीरामध्ये कुठेही रक्तप्रवाह थांबणार नाही, त्याच्या गाठी होणार नाहीत, रक्त खूप चांगल्या प्रकारे प्रवाहित होण्यासाठी मदत होईल. कुठल्याही स्वरूपामध्ये लायपोमा असेल किंवा कुठल्या चरबीच्या गाठी असतील, फायब्रॉइड असेल किंवा पोटामध्ये कुठे गाठी झाल्या असतील, शरीरामध्ये कुठेही गाठी झाल्या असतील तर त्या निघून जाण्यासाठी, कमी होण्यासाठी आणि भविष्यात त्या होऊ नये यासाठी देखील खूप चांगली मदत होणार आहे. फक्त तुम्हाला हे सातत्यानं करायचं आहे. बघा, कपालभाती फुफ्फुस देखील चांगली होणार आहेत, सशक्त मजबूत होणार आहेत, हृदयाची कार्यक्षमता वाढणार आहे. परंतु तीव्र स्वरूपाचा हृदयविकार असेल किंवा उच्च रक्तदाब असेल किंवा पोटाची सर्जरी वगैरे झाली असेल, पोटामध्ये जखम आलसर झाला असेल तर अशा वेळेला हळूहळू करायचंय किंवा करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. बघा, कपालभाती. पहिल्यांदा 10 वेळा करा, त्याच्यानंतर थोडा वेळ थांबा, लांब श्वास घ्या, लांब सोडा, त्याच्यानंतर परत 10 वेळा करा,
परत थांबा, लांब श्वास घ्या, लांब सोडा, परत 10 वेळा, असे 3 टप्पे ह्याचे तुम्ही करा. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामुळे बघायला मिळतील. तुमचं मन देखील शांत राहण्यासाठी मदत होईल. तुमचं मन अस्थिर असेल, सतत अविचार येत असतील, अँझायटी असेल, सतत तुमच्या मनामध्ये भीती कुठल्या तरी गोष्टीची वाटत असेल, तर याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम तुम्हाला कपालभातीमुळे मिळणार आहे. पोटाच्या सगळ्या अवयवांचं आरोग्य सुधारून, तिथलं रक्ताभिसरण सुधारून त्यांची कामं व्यवस्थित पार पाडणार आहेत. लिव्हर असेल, पँक्रियाज असेल किंवा आतडी असतील, जठर असेल, किडन्या असतील, ह्या सगळ्या अवयवांच्या कार्यामध्ये खूप चांगली सुधारणा होणार आहे आणि त्यांच्या आजारापासून आपण लांब राहणार आहोत. एवढंच नाही तर याच्यामुळे प्रजनन अवयव देखील खूप चांगले काम करणार आहेत. स्त्रियांची प्रजनन शक्ती असेल, पुरुषांची प्रजनन शक्ती असेल तर ती देखील वाढण्यासाठी मदत होणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं प्राणायाम आहे ते म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम, ज्याला आपण नाडी शोधन प्राणायाम असं देखील म्हणतो, ज्याच्यामुळं रक्तातली अशुद्धी जी आहे ती निघून जाणार आहे. रक्तातली अशुद्धी जेव्हा निघून जाते तेव्हा आपलं शरीर खूप चांगल्या प्रकारे शुद्ध होतं. आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचेचे कुठले आजार असतील, सोरायसिस असेल किंवा फंगल इन्फेक्शन असेल, वारंवार रॅश होत असेल, आर्टिकॅरिया असेल किंवा अजून कुठलाही त्वचेचा जो आजार आहे, वांग असेल, मुरून पुटकुळे येणं असेल, हा खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कारण जेव्हा शरीरामध्ये अशुद्धी निर्माण होते, रक्तामध्ये अशुद्धी निर्माण होते, तेव्हा ती जास्त रिफ्लेक्ट होते त्वचेवरती. त्वचेचे आजार निर्माण होण्याची शक्यता त्याच्यामुळेच होते. आपण काय करतो, वरून मलमपट्टी करतो, परंतु आतून जेव्हा ह्या प्राणायामाचा सराव करतो तेव्हा ऑटोमॅटिकली सगळं चांगलं होतं आणि आपले आजार कायमस्वरूपी नैसर्गिकरित्या दुरुस्त होतात आणि आपण आपलं एकदाच मिळालेलं आयुष्य चांगलं जगू शकतो, विना सायास, विना त्रास. बघा आता अनुलोम विलोम, सरळ बसायचे अशाच पद्धतीनं. त्याच्यानंतर ह्या अंगठ्याने ही नाकपुडी बंद करायची, या नाकपुडीनं लांब श्वास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या अंगठीच्या बोटानं आपल्याला ही नाकपुडी बंद करायची आणि घेतलेला श्वास जो आहे तो विरुद्ध नाकपुडीनं सोडून द्यायचा. 5 वेळा करायचं, त्याच्यानंतर थांबा, परत 5 वेळा करा, त्याच्यानंतर थोडं थांबा, लांब श्वास घ्या, सोडा, त्याच्यानंतर 5 वेळा करा. अशा पद्धतीनं 3 आवर्तनं तुम्ही दररोज करू शकता. 1 मिनिटामध्ये ही सहज होऊ शकतात. बघा, हात अशा पद्धतीने ढिला सोडायचा आहे, असा अवघडून ठेवायचा नाही. ह्या नाकपुडीने सोडला, आता ह्याच नाकपुडीने मी घेणार. आता विरुद्ध नाकपुडीने सोडणार. 2 3 4 5. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, ही नाकपुडी खूप चांगल्या प्रकारे बंद करायचे आणि श्वास घेताना जेवढा टाइम लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट टाइम श्वास सोडताना लागला पाहिजे, ह्याची आवर्जून काळजी घ्या. तरच या अनुलोम विलोम प्राणायामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्र हो, ही 5 प्राणायाम माझ्यासोबत आता व्हिडिओ चालू असताना कोणी कोणी केली आणि त्यांना कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. शिवाय आजपासून ही सगळी प्राणायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही 5 प्राणायाम करून निरोगी राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या
बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.